महिने मी माहेरी राहून निघाली होती माझ्या घरी आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं. भाऊला, वहिनीला, आईला, पप्पाला, सगळ्यांनाच. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपूला कळतच नव्हतं की काय नेमकं काय घडते. सगळेजण बाय बाय करतात, आपण कुठे चाललो असं काहीच माहीत नव्हतं. सगळ्यांना बाय करून मी निघाली होती घरी. आणि मग नंतर आपूला पण करमत नव्हतं, पण तिला थोडंसं मोबाईल वगैरे लावून दिला. आता 2 महिने आम्ही तिथं राहिलो आणि माझ्या घरी एवढा सारा पसारा करून ठेवला होता ना, खूप जास्त. आता हे सगळं आवरण्यात खूप वेळ लागणार, त्यामुळे थोडंसं आरामशीरच करूया म्हटलं, कारण की घाई करायला गेलं की पूर्ण कंटाळे होऊन जातो आणि पसारा जशाचा तसाच राहतो. त्यामुळे म्हटलं चला आरामशीर करूया. इथं आपू तिच्या पप्पाला मस्त छान चष्मा लावून दाखवत होती. तिला खूप एकटं वाटत होतं, त्यामुळे तिचे पप्पा तिला बाहेर घेऊन जात होते. इकडे तिकडे चाललं होतं त्यांचं खेळणं. आणि इथं आपूला चष्मा कसा लावतात हे पप्पाला सांगत होती तिचं खेळून झालं. नंतर मी घर वगैरे सर्व साफ केलं 2 दिवसामध्ये. तिसऱ्या दिवशी मस्त छान देव वगैरे मांडून घेतले आणि देवपूजा केली. इथं आपू पण माझ्यासोबत पूजा करत होती. तिला ना देवांना आंघोळ घालायची होती, पण स्वतःच चाललं होतं तिचं पातेल्यामध्ये पाणी घेऊन नाव करायचे असं चाललं होतं. तिला बिलकुल करमत नव्हतं, त्यामुळे थोडंसं बाहेर न्यावं म्हटलं. तर तिची फ्रेंड राहते बाजूलाच, तिथे नेलं होतं. थोडंसं तिथं तिला करमलं, कारण की तिकडे एवढे जण होते ना, त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत होतं. आणि ते छान अशी खेळत होती. माझा अवतार काहीतरी असा झाला होता, खूप जास्त कंटाळा आला होता. नाश्त्याला आप्पे बनवले होते आणि मस्त आप्पे वगैरे खाऊन घेतले. संध्याकाळी आप्पू झोपली तर तिचे नखं काढावे म्हटलं, कारण की आप्पू कसेच नखं काढू देत नाही. नेल कटर काय सापडत नव्हतं, त्यामुळं मग आरामशीर चालले होते माझे नखं काढणं. आणि तिचे नखं एवढे जास्त लागतात ना. आता मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा तर नखं काढू देतात, पण मोठे झाले की अजिबात नाही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.